नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत हैदराबादची थोर विभूती परमपूज्य सद्गुरू सिद्धयोगाचार्य भागवताचार्य चैतन्य घन हरिभक्त परायण श्री हरिभाऊ जोशी नेटुरकर महाराज उर्फ भाऊ महाराजांबद्दल. अमोघ वक्तृत्व, प्रगाढ पांडित्य, असीम गुरुभक्ती, संस्कृत धर्म ग्रंथांचा गाढा अभ्यास ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आहेत. भारतभरात त्यांनी केलेले भागवत सप्ताह, भक्तगणांसह केलेल्या कर्दळी वनाच्या यात्रा, नर्मदा परिक्रमा, निरनिराळ्या देवस्थानात व इतर ठिकाणी दिलेली प्रवचन सेवा आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचा अनुवाद या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. चरित्रामृताने तर परमपूज्य महाराज घराघरात नाही मनामनात पोचले आहेत. परमपूज्य भाऊ महाराजांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. भूतपूर्व राष्ट्रपती आदरणीय शंकरदयाळ शर्मा यांनी त्यांचा गौरव केला. कांची कामकोटीचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांनीही महाराजांच्या पांडित्याचा बहुमान केला आहे. आध्यात्मिक योगदानासाठी श्री दादाजी वैशंपायन यांच्या हस्ते परमपूज्य महाराजांना गौरवान्वित करण्यात आलं. संस्कृत भाषा सभा नाशिक यांच्यातर्फे परमपूज्य महाराजांचा गौरव करण्यात आला. येवले येथे श्री चक्रांकित महाराजांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यामध्ये परमपूज्य महाराजांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. विद्वान पंडित गणेशशास्त्री द्रविड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परमपूज्य भाऊ महाराजांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचा मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तीनही भाषांमध्ये अनुवाद केलेला आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या कलियुगातील प्रथम दत्तावताराचं चरित्र या निमित्ताने सगळ्यांसमोर आलं, विस्ताराने आलं. या ग्रंथाचा विक्रमी खप झाला. घरोघरी ग्रंथाची पारायणं होऊ लागली. कृपाप्रसादानं वाचकांची झोळी भरली. पीठापूरला दर्शनासाठी गर्दी उसळू लागली. परमपूज्य महाराजांच्या समर्थ लेखणीतून अवतरलेलं हे चरित्र अक्षरशः अमृत बनून बरसू लागलं. हे कार्य, अनुवादाचं कार्य, परमपूज्य भाऊ महाराजांच्याच हातून व्हावं ही श्रीपाद प्रभूंची इच्छा आहे. प्रबोधिनीच्या बैठकीसाठी एकदा महाराज पीठापूरला गेले होते. तिथे काही दिवस सेवेसाठी राहायची त्यांना इच्छा झाली. सेवेसाठी ते राहिले. तिथे महाराजांना अनेक शुभसंकेत झाले. श्रीपाद प्रभूंनी साक्षात दर्शन दिलं. त्यांच्या जीवनातले वेगवेगळे प्रसंग डोळ्यासमोर दिसायला लागले. शंख, चक्र, गदा यांची दर्शनं होऊ लागली. महाराज सेवा संपवून हैदराबादला परत आले. काही दिवसांनी पीठापुरून एक पार्सल आलं. सोबत तिथले देवस्थानचे त्यावेळचे प्रधान श्री सज्जनगड रामस्वामी यांचं पत्र होतं. आपण या ग्रंथाचा मराठी अनुवाद करावा, जेणेकरून मराठी लोकांपर्यंत हे चरित्र पोहोचेल अशा आशयाचं ते पत्र होतं. महाराजांना सगळ्या शुभसंकेतांचा उलगडा झाला. अनुवादाच्या काळात महाराजांना सतत श्रीपाद प्रभूंचं सान्निध्य जाणवत होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा ग्रंथ संपन्न झाला आहे. या ग्रंथाविषयी स्वतः श्रीपाद प्रभूच चरित्रामृतात म्हणतात, श्री चरित्रामृत हा केवळ एक ग्रंथ आहे असं मानू नये. हा एक सजीव अशा महाचैतन्याचा प्रभाव आहे. तुम्ही याचे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते. तुमच्या नकळत माझ्याशी भावसंबंध घडतो. यामुळे तुमच्या धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात. या प्रभूंच्या वचनाचा पडताळा आज असंख्य वाचकांना येतो आहे. परमपूज्य नेटुरकर महाराजांचं भागवत कथन ऐकणं हा एक अमृततुल्य अवर्णनीय अनुभव आहे. आजवर 100हून अधिक भागवत सप्ताह महाराजांनी केले आहेत. महाराष्ट्राखेरीज अगदी शुकमुनींनी राजा परीक्षिताला ज्या पवित्र स्थळी भागवत कथन केलं त्या शुकतालपासून श्रीकृष्णाच्या पदस्पर्शानं पावन झालेले वृंदावन, तसेच काशी, जगन्नाथपुरी, बद्री, कुरुक्षेत्र, रामेश्वर अशा अनेक ठिकाणी त्यांचे भागवत सप्ताह संपन्न झाले आहेत. संयोजकांना आणि सप्ताहाला जाण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या भक्तांना
दिव्य अनुभवही आलेले आहेत. 200-250 माणसं बरोबर घेऊन जाऊन हे सप्ताह संपन्न होता. या सर्वांच्या योगक्षेमाची काळजी परमपूज्य महाराज घेतात. 2002 सालच्या जानेवारी महिन्यात परमपूज्य भाऊ महाराजांचा पहिला भागवत सप्ताह संपन्न झाला. तो श्रीपाद दिगंबरराव देशमुख आजेगावकर यांच्या सदाचार या राहत्या घरी. तो परमपूज्य महाराजांचा संकल्प होता. सदाचार बंगल्याला इतिहास आहे. परमपूज्य योगीराज गोळवणे महाराजांनी अनेक चातुर्मास इथं केले. भगवान श्रीधर स्वामी, वेदमूर्ती पंडित आत्माराम शास्त्री जेरे, परमपूज्य धुंडीराज महाराज कवीश्वर, परमपूज्य भाऊ महाराजांचे सद्गुरू ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर आणि सौ आईसाहेब, परमपूज्य मामा देशपांडे, परमपूज्य के. रा. जोशी, परमपूज्य योगतपस्वी नारायण काका ढेकणे महाराज यांच्या वास्तव्यानं पवित्र झालेली ही वास्तू परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या साहित्याचा संपूर्ण संच 1954 साली प्रथम प्रकाशित झाला. तो पूज्य शंकरकाका आजेगावकर यांच्या याच वास्तूमध्ये. आदरणीय शंकरकाका म्हणजे माझे आजे सासरे. या वास्तूमधून या सर्व सद्गुरूंचे आशीर्वाद परमपूज्य निटूरकर महाराजांना लाभले. मुळातील पांडित्याला, अमोघ वक्तृत्वाला सद्गुरू परंपरेच्या आशीर्वादाची जोड मिळाली. त्यानंतर महाराजांनी मात्र गरुडझेप घेतली. अविरतपणे आजपर्यंत भागवत सप्ताह करीत आहेत, पुढेही करत राहणार आहेत. हजारो प्रेक्षक श्रोते याचा लाभ घेत आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये अनघा लक्ष्मी आणि प्रदोष व्रत यांचे उल्लेख आलेले आहेत. या व्रतांचा नेमका अर्थ काय, हे व्रत नेमकं कसं करायचं ही सारखी जेव्हा विचारणा व्हायला लागली तेव्हा महाराजांनी या दोन्ही व्रतांच्या पोथ्या भक्तांसाठी तयार केल्या आहेत. परमपूज्य महाराजांनी अक्षरशः शेकडो प्रवचनं केली आहेत. प्रवचनांद्वारे जनजागरण ते करतात, संस्कृती संवर्धन करतात. नुकताच आलेला अनुभव म्हणजे करोनाच्या भयपूर्ण वातावरणात 2 महिने झूमवरून रोज भक्तांशी साधलेला संवाद. रोज तासभर प्रवचन सर्वांच्या घराघरात गुंजलं. वातावरण शुद्ध झालं. परिस्थितीशी लढण्याचं बळ आलं. श्रोत्यांभोवती महाराजांच्या वाणीनं जणू सुरक्षा कवच तयार केलं. 16 संस्कार, शास्त्रशुद्ध जीवन, संतचरित्र यांचं विवेचन केलं. सामान्यांविषयी कळकळ, समाज सुसंस्कारी व्हावा ही तळमळ, सर्वांनी सन्मार्गानं जगावं ही आंतरिक इच्छा. यामुळं परमपूज्य महाराजांचं प्रत्येक प्रवचन मनाला जाऊन भिडतं. ही प्रवचनं यूट्यूबवर आहेत, जर इच्छुकांना ऐकायची असतील तर. महामारीच्या काळात भक्तांचं मनोबल वाढावं म्हणून त्यांनी विष्णू सहस्त्रनाम आणि ललिता सहस्त्रनाम आपल्या आवाजात भक्तांच्या आग्रहासाठी खास उपलब्ध करून दिलं. या सुमारास परदेशातूनही मागणी झाली. आग्रहाची विनंती झाली. त्यांच्या आग्रहासाठी अमेरिकेतील भक्तांसाठी परमपूज्य महाराजांनी प्रवचन देऊन त्यांच्यावर कृपा केली. परमपूज्य महाराजांचा भक्तपरिवार सर्वदूर पसरला आहे. त्यांची स्वर्णजयंती, वारुणी शांती, उग्ररथ शांती भाविकांनी साजरी केली. परमपूज्य महाराज हे सगळं साक्षीभावानं करून घेतात. नागपूरला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम भव्य प्रमाणात होत असतो. यात यज्ञ, याग, तुलादान याबरोबरच सवत्स गोदानही केलं जातं. हैदराबादला त्यांचे चिरंजीव श्री अरविंद आणि श्री जगदीश यांनी षष्टीपूर्तीचा समारंभ केला. 3 दिवस भरगच्च कार्यक्रम होते. 4ही वेदांचा गणपाठी ब्रह्मवृंद आला होता. संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रकांड पंडित आमंत्रित होते. सांगतेच्या दिवशी परमपूज्य महाराज बोलायला उठले. त्यात ते म्हणाले, गेले 3 दिवस इथे जे काही धार्मिक कार्यक्रम झाले त्याचे सारे पुण्यफल आपणा सर्वांना मिळावे अशी त्या देवतांच्या चरणी मी प्रार्थना करतो. जमलेला जनसमुदाय भरून पावला. धन्य ते सद्गुरू, हे खरं संतपण. महाराजांची थोरवी पाहता म्हणावंसं वाटतं,
उदारतेचा पारिजात बहरला आतोनात. उदारतेचा पारिजात बहरला आतोनात. सुगंध त्याचा दरवळला विश्वात हो कोंदला, विश्वात हो कोंदला. परमपूज्य भाऊ महाराजांचा जन्म 1954 साली लातूरमधल्या निटूर या गावी झाला. पित्यांचे नाव श्रीयुत विनायकराव आणि माता अवंतिकाबाई. जोशी घराणे शास्त्रशुद्ध आणि सात्विक. महाराजांना लहानपणापासूनच संस्कारांचं वैभव लाभलं. ज्ञानाचं भांडार असलेले पिता, पण त्यांचा सहवास जास्त काळ लाभला नाही. अवघ्या 10व्या वर्षी पितृवियोग झाला. एकादशीचा दिवस, रात्री 1:30चा सुमार. वडिलांचा अंतसमय डोळ्यासमोर दिसतो आहे आणि 10 वर्षांचे वय असलेले महाराज कालज्ञान परीक्षा हा ग्रंथ वाचत आहेत. हृदय हेलावून टाकणारा प्रसंग. वडिलांचे देहावसान झाले. त्यानंतर मातेनं मुलांना वाढवलं, घडवलं. बालपण खडतर गेलं, पण ज्ञानलालसा होती. समोर भांडार होतं. झेप घेण्याची ताकद होती. ज्ञानार्जन ही साधना तेव्हा जी सुरू झाली ती आस्थागायत. आजही भागवत सप्ताहांच्या आधी महाराज भागवताच्या अनेक पोथ्यांमधनं संदर्भ शोधत असतात, हे आम्ही पाहिलेले. त्याला अशात संगणकाची जोड लाभली आहे. महाराजांच्या आई, आम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळाला आहे. भेट होईल तेव्हा तोंड भरून आशीर्वाद आणि संदुकातून काढून खाऊला पैसे ठरलेले असत. महाराजांचा संपूर्ण परिवारच प्रेमळ आणि इतरांना आपल्या परिवारात सामावून घेणारा आहे. परमपूज्य महाराजांची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि ग्रहणशक्ती पाहता वडिलांनी 8व्या वर्षी त्यांची मुंज करायचं ठरवलं. तारीख पक्की केली. घरात कार्य ठरलेलं. तयारी करावी तर सामग्री नाही. मोठी 2 मुलं पंढरपूरला विद्यार्जनासाठी होती. अवंतिकाबाईंचे मन तळमळू लागले, पण वडिलांची परमेश्वरावर अपार श्रद्धा. ते शांत होते. त्यांनी कुलदेवतेला एक आणि पांडुरंगाला एक आमंत्रणाची पत्र लिहिली. पांडुरंगाला विनंती केली, माझ्या 2 मुलांना घेऊन मुंजीस यावे. संपूर्ण शरणागती, समर्पण आणि विश्वास यामुळे चमत्कार घडला. दुपारच्या वेळेला एक गृहस्थ आले. अतिथी. मुलाचा मामा आहे असं सांगितलं. त्यानंतर गावातल्या लोकांनी घरात सर्व सामग्री भरली. मामा त्यांच्याबरोबर 2 मोठ्या मुलांना घेऊन आलेलेच होते. आनंदात मौंजी बंधन पार पडलं. मामांना आहेर करण्यासाठी शोधाशोध सुरू झाली. पाहुणे क्षणात दिसेनासे झाले. भक्ताच्या हाकेस धावून आलेल्या भगवंतानं कार्यसिद्धीला नेलं आणि अंतर्धान पावले. अशा रीतीनं साक्षात पांडुरंग पाठीराखा झाल्यानं परमपूज्य महाराजांचं पुढील जीवन उज्ज्वल झालं. शालेय शिक्षण त्यांचं निटूर इथं झालं. त्यानंतर ते हैदराबादला आले. निटूर इथं असताना 3रीच्या वर्गात असताना 3रीत महाराज देवालयामध्ये रामविजय, भक्तविजय, पांडव प्रताप, जैमिनी अश्वमेध, भावार्थ रामायण आदी ग्रंथांचं वाचन करीत आणि वडील त्याचं निरूपण करीत. शालांत परीक्षेनंतर ते हैदराबादला बंधू श्री वासुदेवराव यांच्याकडे आले. तिथं अध्यात्म ग्रंथांचा अभ्यास, मनन, चिंतन, व्यासंग केला. याबरोबरच पुढील शिक्षणही घेतलं. 1980 साली भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयात DRDOमध्ये नोकरीला लागले. तेथून 2014 साली ते सेवानिवृत्त झाले. 1979 साली महाराजांचा विवाह राजेश्वर येथील श्री शंकरराव पोद्दार यांची कन्या सौ सुरोज यांच्याशी संपन्न झाला. पांडुरंग भक्तीला दत्तभक्तीची जोड मिळाली. श्री माणिक प्रभूंच्या दरबारात श्री दत्तरायांची पूजा करण्याचा अग्रमान पोद्दार घराण्याला आहे. पहिली पूजा यांची मानली जाते. प्रपंच आणि परमार्थ यांचा परस्पर पूरक आणि परस्पर पोषक असा प्रवास सुरू झाला. 1984 साली पंढरपूरचे अधिकारी सत्पुरुष हरिभक्तपरायण श्री गुंडानारायण महाराज सिद्धरस यांच्याकडून महाराजांना मंत्रदीक्षा प्राप्त झाली. त्यानंतर दरवर्षी महाराज पंढरपूरला प्रवचन सेवा देतात. 1996 साली महाराजांना परमपूज्य ब्रह्मश्री विद्यावाचस्पती श्री दत्त महाराज कवीश्वर यांच्याकडून सिद्धयोगाची दीक्षा प्राप्त झाली. सकस जमिनीत बी रुजलं. तीव्र साधना होऊ लागली.
साधनेत सद्गुरूंचं दर्शन घडू लागलं आणि याची खूण प्रत्यक्ष भेटीत पटली. महाराज सद्गुरूंच्या दर्शनाला गेले होते. परमपूज्य दत्त महाराजांनी प्रेमानं जवळ बसवून घेतलं. वाढवा असा संदेश दिला. भागवत कथनाची प्रेरणा दिली. सद्गुरू कृपेचे लेणे आज आपण पाहतोच आहोत. विशाल वाढलेल्या या कृपावृक्षाखाली आपण सुखरूप आहोत. पुढे परमपूज्य सद्गुरू योग तपस्वी नारायण काका ढेकणे महाराजांचं दर्शन झालं. तेव्हा त्यांनीही आपण दीक्षा द्यायला सुरुवात करा आणि दक्षिण भारत आपण सांभाळा असं सांगितलं. महाराज हैदराबादला परत आले, पण त्यांनी ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. काका महाराजांनी हे जाणलं आणि 1998 साली ऑक्टोबर महिन्यात हैदराबादला एक सत्संग आयोजित केला गेला. परमपूज्य योग तपस्वी काका महाराजांनी परमपूज्य भाऊ महाराजांनी सिद्धयोगाच्या दीक्षा द्याव्यात असे सांगून त्यांना दीक्षाधिकार प्रदान केला. परमपूज्य भाऊ महाराजांवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या हैदराबादकर मंडळींना आकाश ठेंगणं झालं. ऊर भरून आला. टाळ्यांच्या कडकडाटात या घोषणेचं स्वागत झालं. आमचं सुदैव आम्ही या कार्यक्रमाला होतो. आज महाराजांकडून दीक्षा घेऊन त्यांच्या कृपेचा प्रसाद मिळालेले असंख्य साधक देश विदेशात विखुरलेले आहेत. परमपूज्य महाराजांचं गृहस्थ जीवन समृद्ध आहे. प्रत्येक गोष्टीत आनंदाने साथ देणाऱ्या सौ आईसाहेब, संस्कार संपन्न मुलं, सुना, नातवंड असा हा परिवार आहे. अतिथी देवो भव हा या घराचा धर्म आहे. परमपूज्य महाराजांच्या प्रवचनांची सोशल मीडियावरील तांत्रिक बाजू तर त्यांचा नातू सांभाळतो. महाराजांच्या चिरंजीवांची स्वतःची शाळा आहे. या जोशीज विद्यानिकेतनला परमपूज्य महाराजांचं मार्गदर्शन लाभतंय. अनेक पिढ्या राष्ट्रप्रेम आणि संपन्न संस्कारांची शिदोरी घेऊन शाळेतून बाहेर पडतात. पुढील पिढ्या घडवण्याचं कार्य परमपूज्य महाराजांच्या हातून घडतं आहे. श्रीपाद प्रभूंच्या अंकावर बसण्याची ज्यांची योग्यता, बालकार्य तथास्तु असा शुभाशीर्वाद ज्यांना प्राप्त झाला आहे, त्यांची करुणादृष्टी, कृपादृष्टी ज्या भक्तांवर पडते त्यांना दिव्य अनुभव आले आहे. गुरुकृपा ही एक अनुभूती आहे. ती भावातीत असते, शब्दातीत असते. साधनेतून सद्गुरूंच्या सान्निध्याची येणारी प्रचिती, त्यांच्याशी होणारं सख्य, आत्मनिवेदन ही प्रत्येक साधकाची मर्मबंधातील ठेव असते. हा ठेवा ही साधकाची श्रीमंती, वैभव आणि जीवनसत्व असतं. साधकांना साधनेत अनेक अनुभव आले आहेत. काहींनी सुरेख काव्यरचना केली आहे. हैदराबादच्या सौ मीनाक्षी शास्त्री यांनी कुंडलिनी स्तोत्राची रचना केली आहे, तर सौ रमणम्मा यांनी परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांपासून गुरुपरंपरा काव्यात गुंफली आहे. आता आपण साधकांना व चरित्रामृताचे पारायण करणाऱ्या भक्तांना जे अनुभव आले आहेत ते ऐकूया. हे अनुभव साधकांचे आहेत, साधकांच्या शब्दात आहेत. मी इथे फक्त निवेदनाचं काम करते आहे. हे अनुभव उपलब्ध करून देण्यात श्री अजित बाबरेकर व सौ मंजुषा बाबरेकर यांचा मोठा वाटा आहे. परमपूज्य महाराजांच्या अनुग्रहामुळे साधकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडले. प्रापंचिक अडचणी दूर झाल्या. संकटातून सही सलामत सोडवले गेले. आवश्यक ती शांती, समाधान मिळू लागलं. दिव्य अनुभव आले ते आता पाहूया. सजयति सुंदरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशेति विघ्नानां शुक्लां ब्रह्मविचारधार परमाभात्यां जगद्व्यापिनीं वीणापुत्रधारिणीं उभयतां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीपादवल्लभ गुरो वदनारविन्दं वैराग्य दीप्ति परमोज्वलमद्वितीयं मन्दस्मितं सुमधुरं करुणार्द्रनेत्रं संसारतापहरणं सततं स्मरामि. श्रीपादवल्लभ गुरो करकल्पवृक्षं भक्तेष्टदाननिरतं रिपुसंक्षयं वै संस्मरणमात्रजितिजागरणं सुभद्रं
संसार भीति शमनं सततं भजामि श्रीपादवल्लभ गुरोः परमेश्वरस्य योगीश्वरस्य शिवशक्ति समन्वितस्य श्रीपर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टम् त्रैलोक्यपावनपदाब्जमहं नमामि। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। कृते जनार्दनो देवः त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभा। भगवान दत्तात्रेयाचा अविनाशी अवतार। अनेक अवतार आले आणि गेले, पण भगवान दत्तात्रेयाचा अवतार गेल्याचं वर्णन नाहीये, कारण जगताच्या कल्याणाकरता शाश्वत इथे राहतात. तोच श्रीपादांचा अवतार आहे. परम पवित्र अशा पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये पिठापूर नावाचं क्षेत्र म्हणजे क्षेत्रामध्ये यांचा अवतार झाला. भगवंताच्या अवताराला प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ असतो. अत्यंत पवित्र कुळामध्ये जन्म घेतात. या वंशामध्ये भरद्वाज ऋषींनी सावित्र काठक चैन नावाचा यज्ञ केला होता, जो पूर्वी झाल्याचा ऐकण्यात नाही आणि नंतरही झाल्याचा ऐकण्यात नाही. इतका प्रचंड यज्ञ भरद्वाज मुनींनी केला होता आणि त्याच्या फलाची निष्पत्ती भगवंताच्या अवताराने होत असते. भगवंत अवतार घेतात ते कुळ पवित्र असलं पाहिजे. सामान्य भक्त जन्म घेतो ती पवित्र कुळ असतं. पवित्र ते कुळ वाणी पुण्यवंत जेथे हरीचे भक्त जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. असं भक्तामध्ये वर्णन केलेलं आहे. आता प्रत्यक्ष अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा ज्या घरी येणार त्यांचं किती जन्माचं पुण्य असलं पाहिजे, कल्पना करा. अप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी दोन्ही वंश अत्यंत पवित्र आहेत. पापनाचार्यांचा वंश सांगवेद सम्राट म्हणजे साही अंगासहित चारही वेदांचा अभ्यास केलेले सम्राट असे. न्याय, निरुक्त, छंद, ज्योतिष, व्याकरण आणि मीमांसा हे वेदाचे 6 अंग आहेत आणि 6 अंगाने युक्त सगळ्या वेदांचा अभ्यास केलेले पापनाचार्य आणि त्यांच्या घरी हे कन्यारत्न जन्मलं. लहानपणापासून भक्ती अंगात रोमरोम भरलेली आहे. इकडे अप्पलराज शर्मा यांचाही असाच पवित्र वंश आहे आणि त्यांच्या तपश्चर्येचं फल म्हणून श्रीपादांचा जन्म त्यांच्या घरी झालेला आहे. अनेक जन्माची तपश्चर्या असं वर्णन केलंय. अप्पलराज नरसिंह शर्मा सुमती महाराणी जन्मो जन्मे तप आचरते पवित्र या अवनी. सफल जाहले तप दोघांचे पुण्य फळा आले. त्रैमूर्ती श्री दत्तयतीश्वर पिठापुरी आले. यांच्या पुण्याची सफलता म्हणून श्रीपाद श्री वल्लभ गणेश चतुर्थीच्या दिवशी यांच्या घरी आले. गणेश चतुर्थी गणपतीचा दिवस तोच श्रीपादांचा जन्मदिवस आहे. यजुर्वेद शाखा, आपस्तंभ सूत्र, भारद्वाज गोत्र आणि गंडीकोटा अप्पलराज शर्मा आणि सौभाग्यवती सुमती महाराणी यांच्या पोटी झाला. 14 वर्ष पिठापुरात आणि 16 वर्ष कुरुपुरात राहून अवघ्या 30 वर्षामध्ये दत्तभक्तीचा
एवढा लोकांच्या मनामध्ये प्रवेश केला की आजही श्रीपादांचं नाव सहज मुखातून निघतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र लाखो लोकांच्या मुखामध्ये आजही बसलेला आहे. असे एक क्षेत्र, प्राचीन क्षेत्र, त्याला पाद गया असं म्हणतात. भगवंतानी गयासुराचा नाश करण्याकरता कुक्कुटेश्वराच्या रूपामध्ये अवतार घेतला आणि गयासुराचा वध झाला. ज्या गयासुराचं मस्तक गयेमध्ये, मगध देशामध्ये, ओरिसामध्ये नाभी गया, जजपूर आणि पाद गया पिठापूर, तीनही ठिकाणी श्राद्धाचं फल महत्व सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्याचा अवतार झाला. 18 शक्तिपीठापैकी पुरुहोतिका नावाचं शक्तिपीठ या ठिकाणी आहे. भारतामध्ये जे 5 माधवाचे मंदिर आहेत, काशीमध्ये बिंदू माधव, प्रयागमध्ये वेणी माधव, रामेश्वर मध्ये सेतू माधव, त्रिवेंद्रम मध्ये सुंदर माधव आणि पिठापूर येथे कुंती माधव, या 5 पैकी एक माधवाचं मंदिर या ठिकाणी आहे. कारण इथे पांडवांची माता कुंतीनं माधवाची पूजा केली. अशा प्रकारे एक क्षेत्र, पवित्र क्षेत्र आहे. आणि या ठिकाणी श्रीपादांचा अवतार झाला. श्रीपादांचं चरित्र हे अत्यंत गहन आहे, अद्भुत आहे. म्हणजे या सामान्य अवतारांच्या गोष्टी नाहीतच, परिपूर्ण अवतारांच्या गोष्टी आहेत. आणि त्या सगळ्या चरित्र भाग हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, जे शंकर भट्ट नावाचे एक भक्त श्रीपादांचे त्या काळात समकालीन होते आणि श्रीपादांच्या कृपेने, श्रीपादांच्या आशीर्वादाने त्यांना ग्रंथ देण्याची इच्छा झाली. श्रीपादांनी आशीर्वाद दिला आणि त्यांच्याकडून हा ग्रंथ निर्माण झालेला आहे. अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे. कलियुगामध्ये कल्पवृक्षाचं काम करणार आहे. अक्षर सत्य ग्रंथ आहे आणि प्रत्येक अक्षर हे शक्तियुक्त आहे. या ग्रंथाचे अनेक पारायण लोक करतायत आणि अनुभव घेत आहेत. केवळ ग्रंथ वाचला म्हणून नाहीये, तर त्यांना अनुभव येत आहेत. असा दिव्य ग्रंथ श्रीपादांनी करून घेतलेला आहे. या ग्रंथामध्ये भविष्य कालाबद्दल बरंच सांगितलेलं आहे. म्हणजे माझ्यानंतर पुढे कोण कोण होतील, तर त्यांनी सांगितलेलं आहे की पुढचा अवतार माझा हा नृसिंह सरस्वती नावाने कारंजा क्षेत्रात होईल आणि माझं स्वरूप माझ्या माता महासारखं म्हणजे बापराच्या राहील. 80 वर्षापर्यंत तिथे राहीन. नंतर मी बद्रीवनात जाईल, तिथे 300 वर्षापर्यंत समाधी येईल आणि नंतर मी अक्कलकोट स्वामी नावाने प्रकट होईल. हे श्रीपादांनी त्या काळात भविष्यवाणी केली. श्रीपाद म्हणतात, माझे ज्येष्ठ बंधू श्रीधरराज शर्मा हे महाराष्ट्रामध्ये समर्थ रामदास स्वामी होतील आणि बरं धर्मकार्य आणि राजकार्य करतील. नरसिंहराज वर्मा हे छत्रपती शिवाजी महाराज होतील आणि हिंदू राज्याची पदपादशाही स्थापन करतील. माझे दुसरे बंधू रामराज शर्मा हे श्रीधर स्वामी म्हणून प्रकट होतील. समर्थ रामदास स्वामी जे मोठे बंधू आहेत माझे श्रीधरराज शर्मा, हे रामदास स्वामी होतील आणि त्याच्या पुढच्या जन्मामध्ये गजानन महाराज शेवगावमध्ये होतील आणि अनेकांना भक्तिपंथावर घेऊन जातील. साईबाबा, माणिक प्रभू, गाडगे महाराज या सगळ्या संतांचे चरित्र त्यामध्ये, राघवेंद्र स्वामी या सगळ्या संतांचं चरित्र त्यात सांगितलेलं आहे. आणि हा परम पावन ग्रंथ, अत्यंत पवित्र ग्रंथ हा केवळ वाचनाने कल्याण करणार आहे. असा हा ग्रंथ आपल्याला प्राप्त झालेला आहे. या ग्रंथाचं वाचन हे नित्य कल्याणकारी आहे. सकाम वाचा, निष्काम वाचा, अकाम सर्व कामो वा, मोक्ष काम उदारतीहि. अकाम वाचा किंवा सकाम वाचा किंवा मोक्षाच्या इच्छेने वाचा, श्रीपाद हे पूर्ण करतील. अत्यंत पवित्र स्थितीमध्ये याचं पारायण करावं. त्या ग्रंथामध्ये किती ज्ञान सांगितलेलं आहे. विज्ञान आहे, धर्म आहे, अध्यात्म आहे, शास्त्र आहे, अनेक गोष्टी यामध्ये चिंतन करण्याजोग्या आहेत. तर या
साधकांनी भक्तांनी याचा लाभ घ्यावा, अनुभव घेऊन बघा. या ग्रंथाचा महिमा असा आहे की आज लाखो लोक या ग्रंथाचे पारायण करतायत आणि त्याचा दिव्य अनुभव त्यांना येतो आहे. आता अनुभव किती सांगणार, हजारो अनुभव त्यांचे असे आहेत. म्हणून आपण या ग्रंथाचा लाभ घ्यावा. श्रीपाद कलव श्रीपाद वल्लभा. सत्ययुगामध्ये जनार्दनाची उपासना, विष्णूची उपासना, त्रेतायुगामध्ये रामकृष्णाची उपासना, रामाची उपासना, द्वापार युगामध्ये रामकृष्णाची उपासना आणि कलव श्रीपाद वल्लभा, कलयुगामध्ये श्रीपाद श्री वल्लभांची उपासना ही अत्यंत कल्याणकारी राहील असं वचन पूर्वापार चालत आलेलं आहे. म्हणून श्रोते हो, या ग्रंथाचा अवश्य लाभ घ्या. पिठापूर क्षेत्राला अवश्य भेट द्या. पिठापूर म्हणजे दक्षिण काशी पण म्हटलं जातं. अनेकशी नावं आहेत. असे सिद्ध क्षेत्र कुकुटेश्वराचं स्थान आहे आणि त्या ठिकाणी श्रीपादांचा महिमा आहे. तर त्या ठिकाणी आपण भेट द्यावी, ग्रंथाचं पारायण करावं. आणि हा ग्रंथ दिव्य श्रीपादांच्या कृपेने लिहिलाय. निमित्त जरी मला केलं असलं तरी हा ग्रंथ श्रीपादांनीच लिहिलाय हे निश्चित. म्हणून त्या ग्रंथाचं पारायण हे कल्याणकारी, आणि यात प्रत्येक अक्षर श्रीपादांचं आहे. त्यामुळं मंत्र जो असतो तो सिद्ध असतो. हा ग्रंथ सिद्ध आहे कारण श्रीपादांच्या कृपेने पूर्ण झालेला आहे. त्याचा लाभ घ्यावा. बस याचा लाभ घेऊन जीवनामध्ये आनंद घ्या एवढं प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला मी विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. अनुभव ऐकूया. सौ मंजुषा बाबरेकर यांचा अनुभव मी सांगते इथं. श्रद्धा जोशींकडे चित्रा नक्षत्रावर सामूहिक पारायण झालं आणि दुसऱ्या दिवशी अनघाष्टमी होती. इतरांना जमणारं नव्हतं म्हणून दोघींनी ठरवलं की आपणच दोघी एकत्र पूजा करूया. श्रद्धाताईंकडे पूजेची मांडणी वगैरे सुरू केली आणि त्यावेळेला पारायणासाठी श्रीपादांना आसन घातलेलं होतं आदल्या दिवशी. महाराजांचा तसा आदेश आहे. महाराज म्हणतात की श्रीपाद प्रभूंनीच सांगितले की जिथे माझं कीर्तन चिंतन होईल तिथे मी स्वतः असतो. मग ते येत असतात तर त्यांचं आसन का नाही घालायचं. त्याप्रमाणे त्यांचं आसन घालून प्रसादासाठी नैवेद्य म्हणून एक ग्लासभर दूध ठेवलं जातं. तर ते जे आसन होतं आदल्या दिवशी घातलेलं त्याच्यावर 2 पावलं उमटली. एक 15-16 वर्षाच्या मुलाचं होतं आणि एक 3-4 वर्षाच्या बाळाचं. दोघींनी पावलांना नमस्कार केला. श्रद्धाताईंना वाटलं छोटं पाऊल पूजा होता होता मोठं होईल, पण तसं काही झालं नाही. याच विचारात मंजूताई होत्या रात्रभर. सकाळी त्यांनी विचार केला की एक पाय छोटा आणि एक मोठा असा का आला असेल. मग त्यांना एकदम आठवलं. चरित्रामृतामध्ये लिहिलेलं आहे की वय 16 वर्षांचं श्रीपादांचं होतं आणि त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या त्या अजाण बालिकेचं वय 3 वर्षांचं होतं. त्या म्हणतात त्यावेळेला माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. प्रत्यक्ष श्री दत्त अनघा मातेसह आले होते. हा अनुभव परमपूज्य भाऊ महाराजांना सांगितला. तेव्हा ते म्हणाले, देवाची पूजा उपासना भीतीपोटी न करता भक्तीनं करावी, म्हणजे भगवंत आपल्यासोबत असल्याची प्रचिती देतोच. असाच अनुभव अकोल्याच्या सौ प्रज्ञा नाईक यांना आलेला आहे. परमपूज्य महाराजांच्या सांगण्याप्रमाणे आसन घातलेलंच होतं. सामूहिक पारायण झालं. पारायण सप्ताहाच्या वेळी पारायण चालू असतानाच या आसनावर त्यांच्या पावलांच्या खुणा आणि स्वस्तिक भाविकांना दिसलं. एवढंच नाही तर रात्री घरात कोणीतरी चालतंय असा चाहूल त्यांना लागली ताईंना आणि त्यांनी उठून सगळ्या घरभर पाहिलं कोण आहे ते कोणीच दिसलं नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की हे सूक्ष्म रूपाने आपले श्रीपाद प्रभूच आहेत. त्या देवघरात गेल्या आणि त्यांनी अश्रूंना वाट करून दिली आणि म्हणाल्या, आपण जे बोलता ते करून दाखवता म्हणून तर आपण देव आहात ना. नागपूरच्या सौ सुप्रिया ताम्हाणे यांनाही असाच अनुभव आला आहे. त्यांच्यासुद्धा आसनावर श्रीपादांसाठी घातलेल्या आसनावर पहिल्याच दिवशी प्रत्यक्ष श्रीपादांची पावलं उमटलेली आहेत. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतानं तर अनेकांच्या आयुष्यात चमत्कार घडवले आहेत. मोठमोठ्या संकटांमधून वाचवलेलं आहे. शिराळाच्या सौ उमा महेश बिळासकर यांचा अनुभव थरारक आहे. यांचा कागदांचा व्यवसाय आहे आणि काही कारणानिमित्ताने त्या व्यवसायाची सगळी कागदपत्र घरी आणून एका खोलीत ठेवलेली होती.
आणि दोघांनाही धार्मिक ग्रंथ वाचनाची आवड, त्यामुळे एकदा वाडीला गेले होते. परत येताना श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतचा ग्रंथ दिसला, तो विकत घेऊन आले. 2-3 अध्याय वाचून झाले असतील नसतील. एके दिवशी दुपारी उमाताईंना काहीतरी जळल्याचा वास यायला लागला. त्यांनी घरात जाऊन पाहिलं, सगळीकडे स्वयंपाकघरात वगैरे काही कशाच्याच खुणा नव्हत्या. पुन्हा येऊन बसल्या बाहेर. पुन्हा धूर दिसायला लागला थोडा. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे, या मागच्या खोलीत जाऊन पाहायला पाहिजे. मागच्या खोलीचं दार त्यांनी उघडलं तर एका स्विचला शॉर्ट सर्किट झालेलं, प्लग पिन आणि वायर जळत जळत कागदाच्या गठ्ठ्याला लागलेली. तो गठ्ठा पेटलेला. ताईंच्या अंगाचा थरकाप झाला. पतीला हाक मारली. त्यानंतर जे घडलं ते चकित करणार आहे. कागदांना लागलेली आग चरित्रामृत ग्रंथाजवळ आली आणि थांबली. ग्रंथ जणू काही आगीला मागे ढकलतोय असं जाणवत होतं. त्यानंतर पाणी वगैरे घालून आग विझवली. ग्रंथाला साष्टांग नमस्कार केला आणि त्यानंतर परमपूज्य महाराजांचं दर्शन झालं आणि दीक्षा झाली. आपण गुरूंच्या बोटाला धरण्यापेक्षा गुरूंनीच जर आपला हात धरला तर हा संसार मायाजाल आपण सहजपणे पाडू शकू असं ताई म्हणतात. श्री अजित बाबरेकर यांनी सांगितलेला अनुभव परमपूज्य महाराजांच्या सामर्थ्याचं दर्शन घडवणारा आहे. महाराजांबरोबर कर्दळी वनाच्या यात्रेला जायचं होतं. सगळ्यांनी एक मिनी बस ठरवली आणि असा विचार केला की जाता जाता कुरवपूरला जावं, सेवा करावी आणि मग पुढे जावं. त्याप्रमाणे कुरवपूरची यात्रा झाली आणि परत येत असताना, म्हणजे तिथून श्रीशैल्यमला जात असताना भाताची खूप शेतं आहेत. त्या शेतामध्ये यांची बस धसली आणि पूर्ण उलटी झाली नव्हती म्हणून केवळ त्यातली माणसं सगळी बाहेर येऊ शकली आणि ट्रॅक्टर तिथे होता. त्या ट्रॅक्टरनी ती गाडी ओढायचा प्रयत्न सुरू केला. गाडी हल्ली तर नाहीच, शिवाय अजून खोल जायला लागली. तेव्हा मात्र बाबरेकरांनी परमपूज्य महाराजांना फोन लावला. महाराज म्हणाले, घाबरू नका, श्रीपाद स्वामी आहेत, ते काळजी घेतील. आणि एवढंच त्यांनी विचारलं की गाडी कोण चालवते. तर महाराजांशी बोलणं झाल्यावर पुन्हा आधी ज्या पद्धतीने काढायचा प्रयत्न केला होता गाडी, त्याच पद्धतीनं गाडी काढायचा प्रयत्न केला. गाडी अक्षरशः 2 टप्प्यांमध्ये रस्त्यावर येऊन उभी राहिली आणि मग नंतर कळालं की ड्रायव्हर ताडी पिऊन गाडी चालवत होता. मंजूताईंना चरित्रामृतातील श्रीपादाने 18 गाड्या श्रीपाद स्वामींनी आकाशमार्गे आणल्याची आठवण झाली. पुढे ड्रायव्हर बदलून प्रवास झाला आणि सुखकर यात्रा झाली. परमपूज्य महाराजांच्या कृपेनं श्रीवसू बाबरेकरांना पुत्रप्राप्ती झाली. मुलगी 13 वर्षाची असताना बाबरेकरांच्या आईंनी परमपूज्य महाराजांना नातू व्हावा अशी प्रार्थना केली. सौ बाबरेकरांना युटेरसमध्ये काही प्रॉब्लेम्स असल्यानं वैद्यकीयदृष्ट्या ते अशक्य होतं, पण गुरुकृपा झाली. तिथं काय उणं, त्यांना पुत्रप्राप्ती झाली. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. श्रद्धा निष्ठा जेवढी दृढ तेवढा रोकडा अनुभव येतो. बाबरेकरांच्या बहिणीचेही प्लेटलेट्स खूप कमी झाले होते. लाखो रुपये खर्च करूनही काही उपाय होत नव्हता. त्यावेळेला त्यांनी महाराजांना प्रार्थना केली. महाराजांनी उपाय सांगितला. तो उपाय केल्यावर त्या चांगल्या झाल्या आणि दवाखान्यातनं घरी आल्या. लातूरच्या सौ स्मिता जोशी यांचा अनुभव सद्गुरूंचा कनवाळूपणा दाखवणारा आहे. लातूरला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला आणि महाराजांना सोडायला स्टेशनवर स्मिताताई, त्यांचे पती आणि श्री देशपांडे आले. एसीचा डबा होता. आत महाराजांना नेऊन बसवलं आणि थोडं काही फार बोलत असतील इतक्यात डबाला हिसका बसला. गाडी सुरू झाली होती. पटकन तिघही बाहेर आले. ते दोघं उतरले. स्मिताताई उतरत असताना त्यांचा तोल गेला आणि त्या गाडीतनं धाडकन प्लॅटफॉर्मवर कोसळल्या. डोक्याला मार लागला, रक्त यायला लागलं आणि काहीच हालचाल नव्हती ताईंची. कोणीतरी एक माणूस आला. रात्रीची वेळ 10:30ची. सोडायला गेलेल्या जवळ पाणीसुद्धा नव्हतं. त्या माणसांच्या हाताजवळ पाण्याची बाटली होती. त्याने पटपट त्यांच्या तोंडावर पाणी मारलं. थोडीशी हालचाल झाली आणि त्यांना दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेत असताना महाराजांना कल्पना आलीच की या पडल्यात, काहीतरी झाले. महाराजांनी फोन केला की काय झालं, तर फक्त आम्ही त्यांना दवाखान्यात नेतो एवढंच त्यांना सांगितलं महाराजांना. आणि त्याच्यावर त्यांची ट्रीटमेंट वगैरे झाली. संकट टळलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांनी जेव्हा फोन केला तेव्हा ताई स्वतः त्यांच्याशी बोलल्या. डॉक्टरसुद्धा म्हणायला लागले, आम्हाला खरं नाही वाटत की तुम्हाला इतक्या लवकर कसं बरं वाटलं. तर यात सांगायची गोष्ट अशी की ज्या वेळेला स्मिताताई पडल्या ती रात्र पूर्ण महाराज जागे होते आणि स्मिताताईंसाठी घोरात कष्टात उद्धरात नमस्ते हे पद म्हणत बसले होते.
त्यांच्यावरचं संकट जावं म्हणून सद्गुरूंनी भक्तासाठी केलेला हा धावा. त्यानंतर त्या म्हणतात, माझे श्वास यापुढचे सगळे महाराजांनीच दिलेले आहेत. शिराळा इथल्या सौ कल्पना व सुनील जोशी यांना महाराजांच्या दर्शनानंतर दीक्षा घेतल्यानंतर खूप सकारात्मक वाटू लागलं. महाराजांनी सांगितलेला उपाय केल्यावर लेकीची सोयरीक एका आध्यात्मिक घरात जुळली असं त्या सांगतात. अंजली कुलकर्णी यांनी महाराजांनी स्वप्नात दृष्टांत देऊन चातुर्मास संपला, आता एकादशी थांबवूयात असा विचार जे पती पत्नी करत होते त्यांना असे काही संकेत दिले की पुढे एकादशीचा उपास चालू राहिला. भंडाराच्या अनघा चेपे यांची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी अँजिओग्राफी आणि बलून सर्जरी करायला सांगितली. याआधी एकदा बलून सर्जरी झाली होती. त्या वेदनेतनं त्या गेल्या होत्या. त्या खूप घाबरल्या आणि त्यांनी महाराजांना फोन केला की महाराज सोडवा याच्यातनं. महाराज म्हणाले, घाबरू नका, अँजिओग्राफी तर करून घ्या. त्यानंतर अँजिओग्राफी केली आणि डॉक्टरांनी सांगितलं की बलून सर्जरीची गरज नाही. सद्गुरू धावून आले असा अनुभव त्यांना आला. भंडाराचे डॉक्टर अरुण कुंभारे यांनी परमपूज्य भाऊ महाराजांनी संकटात त्यांचं कसं रक्षण केलं हे सांगितले. अनुभव असा, डॉक्टरांनी एका 30 वर्षाच्या स्त्रीचं गर्भाशयाचं ऑपरेशन केलं. गर्भाशयात 100च्या वर मासाचे गोळे होते. डॉक्टरांना हा प्रकार अजबच वाटला. 10-15 गोळ्यांपर्यंत ठीक आहे, 100 गोळे. पण ऑपरेशन व्यवस्थित झालं. तिला वॉर्डमध्ये हलवण्यातही आलं. पण थोड्याच वेळात तिला भयंकर रक्तस्राव होऊ लागला आणि ब्लड प्रेशर कमी व्हायला लागलं. तिचा ब्लड ग्रुपसुद्धा ए निगेटिव्ह, त्यामुळे गावात मिळणं शक्य नव्हतं. नागपूरहून रक्त मागवायचं तर किमान 5 तास लागले असते. अगदी पेशंटला जरी नागपूरला न्यायचं म्हटलं तरी 2-2.5 तास लागले असते आणि तिचं BP तर सारखं कमी होत होतं. डॉक्टर निराश झाले. काय करावं अक्षरशः त्यांना सुचेन असं झालं आणि महाराजांचा धावा त्यांनी सुरू केला. कारण 25 वर्षाची प्रॅक्टिस, बसलेला जम, हे अशा घटना घडाव्यात त्यांना वाईट वाटायला लागलं. आणि इतक्यात त्यांना या अशा वेळेला कोणतं इंजेक्शन द्यायचं ते सुचलं आणि ते इंजेक्शन घेऊन त्या पेशंटच्या जवळ गेले. तिला पेशंट इंजेक्शन देत असतानाच पेशंटचं BP वाढायला लागलं आणि रक्तस्राव थांबला. डॉक्टर म्हणतात, वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून हे समजण्यापलीकडचं होतं. संकटातून वाचलो. पेशंट पूर्ण बरा होऊन घरी गेला. डॉक्टरांना सद्गुरूंचा धावा केला म्हणून आपण वाचलो याची खात्री पटली. एखादी आई आपल्या बाळाची काळजी घेते त्यापेक्षा समर्थपणे सद्गुरू भक्तांची काळजी घेतात असं ते म्हणतात. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचा अनुवाद परमपूज्य महाराजांनी केला. त्यात आम्हालाही खारीचा वाटा उचलण्याची संधी त्यांनी दिली आणि त्याचा उल्लेखही केला. हा अनुभव मी माझा स्वतःचा सांगते. त्यांच्या मनाचा मोठेपणा येतो. चरित्रामृताचा प्रकाशन समारंभ झाला पीठापूरला. त्या समारंभाला आम्ही सगळे गेलो होतो. प्रभूंच्या समोर त्या सभा मंडपात प्रकाशनाचा समारंभ झाला आणि आम्हाला सगळ्यांना एक चरित्रामृताची प्रत आणि श्री दत्तांची मूर्ती आशीर्वाद रूपाने दिली. परत निघालो प्रवासामध्ये. सगळ्यांनी महाराजांना म्हटलं की आम्हाला तुम्ही या ग्रंथावर आशीर्वाद लिहून द्या. महाराजांनी सुद्धा प्रत्येकाला तिथल्या तिथे शीघ्र कवित्व 4-4 ओळी काव्य लिहून दिलं आणि आशीर्वाद दिला. माझा आशीर्वाद असा आहे, गुरुभजन प्रतापे सर्वही कार्य साधे, इह परलोकी सौख्यते नित्य लाभे. म्हणून गुरुपायी चित्त ते लीन व्हावे, मग सहजची विश्वी कीर्ती रूपे उरावे. खूप आनंद झाला आशीर्वाद वाचून. पण मग मी विचार केला, माझ्या मैत्रिणीला उर्मिलालाही म्हटलं की उर्मिला, अगं विश्वात प्रवेश म्हणजे काय, एखादा इंटरनॅशनल सेमिनार वगैरे तरी पाहिजेच. कारण मी उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये मराठीची प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होते. त्यामुळे असं वाटलं. पण म्हटलं आपला विषय मराठी. तशी मी दिल्लीपासून केरळपर्यंत अनेक विद्यापीठांमध्ये जाऊन आलेली होते. पण परदेश म्हणजे विचार केला आणि सोडून नाही दिला. पण समर्थ सद्गुरूंचा आशीर्वाद होता तो. थोड्या दिवसांनी आमच्याच उस्मानिया विद्यापीठातले रशियनचे प्रोफेसर मला भेटायला आले आणि म्हणाले, रशियाला लिओ टॉल्स्टॉयवर आंतरराष्ट्रीय सेमिनार आहे. त्यांना जगातल्या सगळ्याच भाषांमध्ये टॉल्स्टॉय कसा पोचलाय हे जाणून घ्यायचे. तुम्ही बघा पेपर पाठवून मराठी भाषेतला. स्वीकारला तर जाऊन या. नंतर मी मराठीतल्या लिओ टॉल्स्टॉयच्या चरित्रांवर शोधनिबंध पाठवला. तो स्वीकारला गेला. मला रीतसर आमंत्रण आलं. महाराजांच्या संपर्कात तर सतत होतेच. परदेशात जायचं, भाषा येत नाही,
बरोबर कोणी भारतीय नाही. अशा परिस्थितीत मी एकटी मॉस्कोजवळील यासनाया पॉलियाना येथील लिओ टॉल्स्टॉय रिसर्च सेंटरवर जाऊन पेपर वाचला. सगळ्यांना आवडला. टाळ्यांचा कडकडाट झाला. तेव्हा गुरुकृपा बरसते आहे असं मला वाटलं. आठवडाभर तिथं राहून मी सुखरूप परत आले. कृपा कटाक्षे दीनवत्सला हाती मज धरले असा अनुभव आला. परतीच्या प्रवासात आयोजकांनी मला मॉस्को एअरपोर्टवर आणून सोडून दिलं. आज जाऊन मी त्या विंडोजशी लोकांशी बोलायचा प्रयत्न केला. सगळ्यांनी मला नो इंग्लिश म्हणून सांगितलं. मला तर दुसरी भाषा येत नव्हती. आता कोणाला विचारायचं आणि कसं काय करायचं, थोडंसं घाबरल्यासारखं झालं. भेदरले थोडीशी 1-2 मिनटं उभी राहिली तिथे. तेवढ्यात एक तरुण मुलगा आला आणि मला त्याने विचारलं की तुम्ही इंडियाचे आहात का? तर मी म्हणलं हो. तोही भारतीय होता. त्यांनी माझी अडचण ओळखली. माझं तिकीट घेऊन बोर्डिंग पास काढला. सामान चेक इन करून दिलं. माझ्या फ्लाईटच्या गेटजवळ नेऊन सोडलं आणि जाताना मला म्हणाला, मला तुमच्यासारख्या स्त्रियांचा अभिमान वाटतो. आभारसुद्धा स्वीकारायला तयार नव्हता. माय प्लेजर आंटी म्हणाला आणि निघूनही गेला. हा जर भेटला नसता तर क्षणभर थरकाप झाला. पण समर्थ सद्गुरू पाठीराखी होते ना. परमपूज्य भाऊ महाराजांच्या आशीर्वादाचं सामर्थ्य काय नाही करू शकत याचं प्रत्यंतर आलं. शिराळा इथलं ज्योतिबा गोविंद जोशी यांनी त्यांच्या नोकरीबाबतचा अनुभव सांगितला आहे. 1913 त्यांना परमपूज्य महाराजांची दीक्षा झाली. त्यानंतर कर्दळीवनाची यात्राही त्यांच्याबरोबर घडली. महाराजांचा सहवास घडला. पुढे त्यांच्या नोकरी संदर्भात काही संकट ओढवलं. त्यांची नोकरी शासनानं अमान्य केली. पगार येणं बंद झालं. नोकरी जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. घरची जबाबदारी, पगार नाही, कसं होणार, मन सरभय झालं त्यांचं. आणि महाराजांचा धावा सुरू केला. तेव्हा महाराजांचं सांगलीला साधना शिबिर होतं. त्या शिबिरात ते गेले. महाराजांचं दर्शन घेतलं. अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांना आपली समस्या सांगितली. गुरु माऊलीच ती. त्यांनी महाराजांना सांगितलं. महाराज म्हणाले, अहो संकटं येतात तशीच ती जातात. हेही संकट निघून जाईल. महाराजांनी घोरात कष्टात म्हणायला सांगितलं आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचं पारायण करायला सांगितलं. मनोभावे सेवा सुरू केली. फळ मिळालं. अडलेला पगार मिळाला. कोर्टात केस सुरू आहे तोपर्यंत यांचा पगार सुरू राहावा असा कोर्टाने निकाल दिला. नोकरी आणि पुढे तर त्यांच्या नोकरीला मंजुरीसुद्धा मिळाली. हे सगळं केवळ आणि केवळ चरित्रामृताच्या पारायणानं घडलं. विस्कटू पाहणारी आयुष्याची घडी व्यवस्थित बसली. बेंगळूरच्या अजिता देव यांचा अनुभव म्हणजे साक्षात प्रचितीचं लेणं आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ हातात आल्यापासून असंख्य पारायणं अजिताताईंनी केली आहेत. रोकडा अनुभव आला. कॅन्सरसारख्या भयानक व्याधीशी 2 हात करून त्यातून त्या बाहेर पडल्या. हे केवळ या ग्रंथामुळे अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. अजिताताई या मराठीतील थोर पंडित कवी कृष्णदयाळनो यांच्या वंशज आहे. परमपूज्य निटूरकर महाराजांच्या अमृतवाणीचा लाभ त्यांनी घेतला होता आणि जे आपण घेतलं आहे ते इतरांना मिळावं या भावनेतून बेंगलोरला प्रवचन ठेवण्याची त्यांची आंतरिक इच्छा होती. तसा प्रयत्न त्यांनी सुरू केला. तसे लोक त्यांना भेटत गेले. योग जुळून आला. कार्यक्रम ठरला. तारीख ठरली. महाराजांनी होकार दिला. महाराज येणार होते. पण त्याच वेळेला चिखलात पाय घसरल्याचं निमित्त झालं. या घसरून पडल्या. त्यानंतर दवाखान्यात शल्यक्रिया वगैरे करावी लागली. पुढे 3 महिना ताई अंथरुणावरच होत्या. ठरल्याप्रमाणे महाराज आले. कार्यक्रम झाला. ताई कार्यक्रमाला जाऊ शकल्या नाही. लक्ष तर सगळं तिकडंच होतं. ताई म्हणतात, मनातल्या मनात महाराजांच्या चरणावर अश्रूंनी अभिषेक केला. संध्याकाळी अजिताताईंच्या आनंदाला पारावार उरला नाही. साक्षात सद्गुरू आणि सौ आईसाहेब घरी भेटायला आले. त्यांना पाहताच दुःख निमाले, वेदना शमल्या. 2-3 तास सहवास घडला. अशक्त लेकराकडे माऊलीचे लक्ष अधिक असते असे अजिताताई म्हणतात. परमपूज्य महाराजांनी खड्या आवाजात कृष्णदयाळवांचे मानस नारायण भजरे मानस हे पद म्हटलं. अजिताताईंचे कान आणि मन तृप्त झाले. भक्ताची आर्तता आणि गुरुकृपा यांचा अनोखा मेळ आहे हा. पुण्याच्या सौ सुवर्णा संजय दिवाणजी यांचा अनुभव ऐकण्यासारखा आहे. त्यांच्या पतीचं डोळ्याचं ऑपरेशन ठरलेलं. महाराजांना मेसेज करून आशीर्वाद मागितला. तुम्ही बरोबर राहावं तशी इच्छा आहे वगैरे सांगितलं. ऑपरेशनचा दिवस उजाडला. रोजची सकाळची देवपूजा आणि जप वगैरे केलं त्यांनी
आणि रोजच्याच वाचनात असलेलं चरित्रामृत वाचण्यासाठी हातात घेतलं. पोथी उघडली. ज्या पानावर परमपूज्य भाऊ महाराजांचा फोटो आहे त्या पानावर त्यांच्या पावलांपाशी त्यांना अक्षता मिळाल्या. त्या 9 अक्षता होत्या. हा तर महाराजांचा आशीर्वाद मिळाला. त्यानंतर ऑपरेशन उत्तम झालं. आजही सुवर्णाताईंनी त्या अक्षता जपून ठेवल्या आहेत. जीवनातील चढ उतार गुरुकृपेनेच पार करतो अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. नागपूरच्या चित्रा देशपांडे यांनाही पतीच्या दुखण्यात परमपूज्य महाराजांचा गुरुकृपाही केवलम असा अनुभव आला आहे. सुधीररावांना डायबिटीसचा त्रास, त्यातनं पायाला काहीतरी जखम झालेली. दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करून पू वगैरे काढावं लागेल. ठीक आहे म्हटलं. त्याच वेळेला त्यांनी हे सांगितलं की कदाचित गाठी जास्ती असतील आतमध्ये तर 1-2-3 बोटंसुद्धा कापावी लागतील, ॲम्प्यूट करावी लागतील. चित्रातही घाबरून गेल्या. लागलीच महाराजांना फोन केला. सुदैवानं महाराज नागपूरला होते आणि चित्राताईंचा फोन आणि त्यांची समस्या ऐकल्याबरोबर महाराज आणि सौ वहिनी दवाखान्यात जाऊन भेटले. आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी पस काढला पण बोटं वगैरे काही कापावी लागली नाही. ही गुरुकृपा. सौ उर्मिला हैदराबादकर यांनी त्यांच्या जीवनाला व्यापून असलेला एक अनुभव सांगितला आहे. चरित्रामृताच्या लेखनापूर्वी 10 वर्ष यांना दीक्षा झालेली आहे. दीक्षेचा दिवस गणेश चतुर्थीचा होता. साधनेला बसल्या. श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन घडलं आणि त्यानंतर कितीतरी दिवसांनी कळालं की श्रीपाद जयंती त्या दिवशी होती. एक थोर जाणकार म्हणून परमपूज्य भाऊ महाराजांची आणि त्यांची ओळख झाली. सातत्यानं सहवास लाभला. गुरुपद मिळाले तरी त्यांच्यातील आत्मीयता आणि सख्यत्व तसूभरही कमी झालं नाही. राखी पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी त्या त्यांना राखी बांधायला जायच्या. वर्किंग डे असला तरी त्या आणि त्यांची मैत्रीण सौ शोभा म्हणजे मी, आम्ही दोघी सकाळी 7च्या आत महाराजांच्या घरी जाऊन त्यांना राखी बांधत असू. हे त्यांच्या सख्यत्वामुळे शक्य आहे. उर्मिलाताई म्हणतात, श्री संत ज्ञानेश्वरांनी जसे चांगदेवांशी सख्यत्वाचे नाते जोडले तसे हे बंध आजही कायम आहेत. श्रीपादांचं नाव त्यांनी वडीलधाऱ्यांकडून ऐकलेलं, पण परमपूज्य महाराजांबरोबर ज्या यात्रा घडल्या त्यातून धागे दोरे जुळत गेले. साधनेतील श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा संदर्भ लागला. चरित्रामृताच्या अनुवादाच्या प्रवासाचे साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं. त्यातील राखी पौर्णिमेचं महात्म्य वाचून तर सद्गुरूंची कृपादृष्टी काय असते याची प्रचिती आली. एकदा परमपूज्य भाऊ महाराजांबरोबर गुरुद्वादशीला श्री क्षेत्र वाडीला आम्ही गेलो होतो. तेव्हा कोल्हापूरला गेलो. महालक्ष्मीच्या परिसरातील दुकानातून रेशमी धागा घेऊन आम्ही दोघींनी महाराजांना बांधला. तेव्हा प्रार्थना केली की हे बंधन असंच कायम राहू द्या. तेव्हा महाराज उत्स्फूर्त म्हणाले, हो हो राहील, राहणारच. महाराजांच्या आश्वासनानंतर आम्ही त्यांना म्हणालो, हा तर फ्रेंडशिप बॉन्ड झाला महाराज. यावरच आणि याच बॉन्डवर, याच सख्यावर, याच त्यांच्या आशीर्वादावर आम्ही आमच्या प्रापंचिक अडचणीतून सही सलामत तरुण जात आहोत असं उर्मिलाताई म्हणतात. गेली 22 वर्ष उर्मिलाताई परमपूज्य महाराज व परमपूज्य सौ वहिनींशी जोडल्या गेल्या आहेत. महाराजांचा परिवार सतत वाढतो आहे. महाराजांच्या कृपाशीर्वादाने उर्मिलाताई आज परदेशात आहेत, पण त्यांना कधीही दूर वाटत नाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती याचा अनुभव येत असतो असे त्या म्हणतात. हे रक्षाबंधन असे संपूर्ण जीवनाला व्यापून राहिले आहे. आमच्या संरक्षणाचा भार त्यांच्यावर सोपवून आम्ही निश्चिंत झालो आहोत अशी भावना ते व्यक्त करतात. सद्गुरूंकडून उर्मिलाताईंना अभयदान मिळालं. अजून काय हवं. यवतमाळच्या प्रिया काळे यांना गुरुकृपेचा अनुभव आला. त्या कारंज्याला महाराजांच्या दर्शनाला गेल्या होत्या. दर्शन घेऊन परत येणार होत्या, पण निघताना परमपूज्य महाराज म्हणाले, प्रवचनाला थांबा. प्रवचनही झालं आणि त्यानंतरही थोडे थांबा असं म्हणाले. प्रिया त्यांना कळत नव्हतं का थांबवत आहेत. थोड्या वेळाने तिथं चरित्रामृताच्या प्रती आल्या. महाराजांनी त्यातली एक प्रत प्रियाताईंना दिली आणि प्रियाताई यवतमाळला जायला निघाल्या. वाटेत मोठा अपघात झाला होता. 4-5 तास वाहतूक थांबलेली होती. या तिथे पोंचेतो रहदारी सुरू झाली होती. थोडेही थांबावे लागले नाही. आता प्रियाताईंना कळालं
परमपूज्य महाराजांनी का थांबवून घेतलं ते. आपल्या पतीनंही पोथीचं पारायण करावं असं यांना नेहमी वाटायचं. महाराजांना त्या म्हणायच्या. महाराज म्हणायचे वेळ आल्यावर वाचतील. आणि पुढे असं झालं की यांच्यापेक्षा पतीच जास्ती पारायणं करू लागले. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी पिठापूर क्षेत्र मराठी लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर कळलं ते केवळ महाराजांमुळेच असं त्या म्हणतात. स्वानंदी जोशी तर म्हणतात की त्यांना श्रीपादांचं वेडच लागले. सतत पारायण करतात. एक अवर्णनीय आनंद मिळतो. कुरवपूरची यात्राही त्यांची झालेली आहे. आता आपण पुण्याच्या केशवराव खिस्तींचा अनुभव ऐकूयात. त्यांच्या पत्नी लीला खिस्ती यांनी हा दिलेला आहे. खिस्ती हे IFS फॉरेस्ट ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झाले. नोकरी सतत फिरतीची, मोठा प्रपंच, भरपूर जबाबदाऱ्या, मातृछत्र लहानपणीच हरवलेलं. जगाचाही काही फार चांगला अनुभव नव्हता. कुशाग्र बुद्धिमत्तेनं सारं काही मिळवलं होतं. पण या ताणतणावात तब्येत हातची गेली. निवृत्तीनंतर 1-2 वर्ष ठीक गेली, पण नंतर सतत दवाखाना. अनेकदा ॲडमिट व्हावं लागायचं. फार वैतागले होते. हे माझे वडील त्यांनी दीक्षा घ्यावी आणि शांत निरामय जीवन जगावं अशी तळमळ मला लागली. मी त्यांना परमपूज्य निटूरकर महाराज आणि सिद्धयोगाची दीक्षा वगैरेबद्दल सांगितलं. पण ते म्हणाले, मी असा आजारी मी काय साधना करू शकणार, माझ्याच्याने काय 1-1 तास बसणं होणार, आणि स्वीकारलं तर सगळं व्यवस्थित करायला पाहिजे. ते तयार नाही झाले. पण मी बेचैन होते. शेवटी परमपूज्य महाराजांना निटूरकर महाराजांना मी विनंती केली की खूप त्रासात आहेत, एकदा आपण फोनवर बोलाल का त्यांच्याशी. गुरुमाऊलीच ती. परमपूज्य महाराजांनी कबूल केलं. परमपूज्य महाराजांशी फोनवर बोलत असताना ते रिसिव्हर खाली ठेवायच्या आत माझ्या वडिलांचा निर्णय झाला की दीक्षा घ्यायची. पुढच्या तारखेला परमपूज्य महाराजांनी माझे आईवडील दोघांनाही दीक्षा दिली. त्यानंतर जणू बाबांनी साधनेचं व्रत घेतलं. पहाटे 4 आणि दुपारी 4 ही त्यांची वेळ ठरलेली असायची आणि 1-1, 1.5 तास साधना ते करायचे. आणि त्यानंतर तब्येत चांगली राहायला लागली. 3 वर्ष जवळजवळ ते त्यानंतर जगले. एकदाही ॲडमिट व्हावं लागलं नाही. मनातली भीतीच निघून गेली, असुरक्षता पळून गेली. सद्गुरूंचा अभयहस्त लाभला. पहाटेच्या वेळी साधनेतच त्यांनी शांतपणे प्राण सोडला. सतत ॲडमिट होणारे खिस्ती साहेब अनेक महिन्यात दवाखान्यात फिरकले नाहीत असे कसे, म्हणून डॉक्टरांनीच फोन केला. तेव्हा मी एकदम ठीक आहे, मला काही दवाखान्यात यायचं नाही असं सांगितलं. पण तरी डॉक्टरांनी टेक्निशियन घरी पाठवला. तपासण्या करून घेतल्या आणि आश्चर्य म्हणजे कधीही नसत अशी नॉर्मल रिडिंग्स होती. डॉक्टरांनी विचारलं, काय चमत्कार केलात खिस्ती साहेब? बाबा म्हणाले, मी काय करणार, ही आमच्या गुरूंची कृपा आहे. आणि यानंतर हे सद्गुरू आपल्याला याआधी का भेटले नाहीत असं त्यांना सारखं वाटायचं. परमपूज्य महाराजांनी जी कृपा केली त्यासाठी आम्ही कुटुंबीय त्यांचे जन्मोजन्मी ऋणी राहू. बाबा भाग्यवान. स्वतः प्रवास करून गुरुदर्शनाला जाऊ शकत नव्हते. जानेवारीत दीक्षा झाली आणि पहिल्या गुरुपौर्णिमेलाच साक्षात सद्गुरू घरी आले. परमपूज्य महाराज 20-21 साधकांना बरोबर घेऊन पुण्याला गुरुपूजनासाठी गेले होते. गाडी रात्री 2 वाजता पुण्याला पोहोचली. आम्ही सगळे माझ्या आईच्या आग्रहाखातर त्यांच्या घरी गेलो. पहाटे 4 वाजता तिथे परमपूज्य निटूरकर महाराजांचे पूजन झालं. त्यानंतर 5:30 वाजता आम्ही वासुदेव निवासकडे निघालो. परिसस्पर्श याहून वेगळा तो काय असेल. डॉक्टर सौ वंदना प्रदीप कुकडे यांनी परमपूज्य महाराजांबरोबर नर्मदा परिक्रमा केली आहे. तेव्हाचा अनुभव सांगितला आहे. समुद्र तारण अतिशय अवघड. 1 ते 1.5 किलोमीटर दलदल, गुळगुळीत लोण्यासारखी चिक्कड माती, यातून जायचं एक दिव्यच. हे सारं महाराजांच्या कृपेने शक्य होतं. कोणाच्याही बाबतीत केव्हाही कोणताही धोका संभवत होता, पण परमपूज्य भाऊ महाराजांनी सगळ्यांची जबाबदारी घेतली. त्यामुळंच असाध्य गोष्टी साध्य झाल्या. हे केवळ समर्थ सद्गुरूच करू शकतात. सौ मंजुषा बाबरेकर यांनी अजनी स्टेशनवरचा एक अनुभव सांगितला आहे. महाराज येणार होते. गाडी थांबली. महाराज गाडीतून उतरले. साधकांनी नमस्कार वगैरे केला, हार वगैरे सगळं केलं. समोरच्या बेंचवर एक स्त्री आणि एक पुरुष बसले होते. ते दोघे थोड्या वेळाने येऊन महाराजांशी बोलले. ते प्रश्न विचारत होते आणि महाराज हात जोडून नम्रपणानं उत्तरं देत होते. आणि त्यानंतर मेडिकलला एक पेशंट सिरियस आहे, तिकडे आम्हाला जायचं आहे म्हणून ते दोघं निघून गेले.
आणि मंजूताईंना राहून राहून प्रश्न पडला, एवढ्या अपरिचित माणसाला महाराज सगळे का सांगत होते? त्यांनी महाराजांना नमस्कार का नाही केला? घरी आल्या महाराजांना खूपदा विनंती केल्यावर त्यांनी सांगितलं, ते भगवान दत्तात्रेय व अनघामाता होते. प्रत्यक्ष दर्शन. खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी साधनेत पुन्हा दोघांचं दर्शन. मंजूताईंनी विचारलं, काल का नाही समजलं मला आपण कोण आहात ते? यावर मंजूताई म्हणतात, त्यांनी दिलेलं उत्तर मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. ते म्हणाले, तुझे सद्गुरू एवढे मोठे आहेत की आम्ही त्यांच्यासमोर तुझी पूजा स्वीकार करू शकत नव्हतो. आता कर तुला हवी तशी पूजा. परमपूज्य भाऊ महाराजांच्या कृपेने जीवन असं कृतार्थ होतं, असं त्या म्हणतात. पुण्याच्या सौ मीरा पुरोहित यांना चरित्रामृताच्या पारायणाचा रोकडा अनुभव आला आहे. त्या पुणे विद्यापीठातून रिटायर झाल्या. पेन्शन सुरू झाली नाही. 4-5 महिने झाले. चौकशी केली तर कळालं की बऱ्याच जण कोणाचीच सुरू झालेली नाही आहे, काहीतरी तांत्रिक अडचणी आहेत वगैरे. शेवटी त्यांनी परमपूज्य महाराजांचं स्मरण केलं आणि चरित्रामृताच्या पारायणाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी जाऊन त्या संबंधित माणसाला भेटून तरी यावं म्हणून त्या गेल्या आणि तिथं गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या टेबलावर त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांचा फोटो दिसला. त्यांनी त्यांना विचारलं, हा फोटो कसा तुमच्याजवळ? तेव्हा त्यांनी, मी पारायण करतो यांच्या चरित्रामृतांची, पिठापूरचे आहेत, दत्ताचा पहिला अवतार आहे वगैरे वगैरे माहिती मीराताईंना दिली. मीराताईंनी त्याला सांगितलं की हे चरित्रामृत ज्यांनी लिहिलं आहे ते परमपूज्य भाऊ महाराज निटूरकर माझे गुरु आहेत. या एका वाक्यानं किल्ली फिरली. मीराताईंचं पारायण संपलं, नैवेद्य आरती झाली आणि दुपारी त्यांच्या पेन्शन मंजुरीची ऑर्डर त्यांच्या हातात पडली. लातूर येथील मनीषा फलटणकर यांनी चरित्रामृताच्या पारायणानं आणि श्रीपादांच्या जपानं साधनेत शरीर हलकं हलकं होत कसं उंच गेलं हा दिव्य अनुभव सांगितला. वैशाली कुलकर्णी यांना चरित्रामृताच्या पारायणानं जीवनातील आव्हानं स्वीकारण्याचं बळ येतं. श्रीपाद प्रभूंची जी 12 अभयवचनं आहेत ती तर जणू अशी जाणीव करून देतात की श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सतत आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांच्या मुलीनंही पारायण केलं, त्यामुळे तिची अस्थिरता आणि अशांतता कमी झाली असं त्या म्हणतात. अजिता देव यांच्या मानसकन्या सौदामिनी बेंगळूर निवासी आहेत. 7-8 वर्षांपासून चरित्रामृताचं वाचन त्या करत होत्या. अमराठी प्रदेशात राहत असल्यामुळं हे चरित्रामृत इंग्लिशमध्ये असावं आणि आपल्या इतर बांधवांनाही त्याचा फायदा व्हावा असं त्यांना वाटायचं. परमपूज्य महाराजांजवळ त्यांनी हा विषय काढला तेव्हा महाराज फक्त संपर्कात राहा एवढं त्यांना म्हणाले. चरित्रामृत वाचनामुळं सतत महाराजांशी अनुसंधान असायचं. खूप तीर्थयात्रा झाल्या त्यांच्या आणि चरित्रामृताच्या इंग्लिश अनुवादासाठी त्यांची निवड महाराजांनी केली. तो अनुभव दैवी होता असं सौदामिनी सांगतात. महाराज, सौ मंजूताई, अजिता देव काकू आणि मी आमचे सूर छान जोडले होते. चौघांच्या विचारमंथनातून श्रीपाद श्रीवल्लभ इंग्लिश संक्षिप्त चरित्रामृताचा अमृत कलश चौरंगावर विराजमान झाला अशा शब्दात त्या भावना व्यक्त करतात. अनुवादादरम्यान सतत श्रीपादांचं सान्निध्य जाणवायचं आणि ते आपल्या कामावर लक्ष ठेवून आहेत असं वाटायचं. 14 वर्ष रेंगाळलेलं सौदामिनीताईंचं पासपोर्टचं काम इंग्रजी संक्षिप्त चरित्राचं पारायण करताच 5 दिवसात झालं. महाराजांचा सहवास आणि चरित्रामृताचा आधार माणसाचं जीवनच बदलून टाकतो. यवतमाळच्या श्री अरुण देशपांडे यांचा अनुभव थक्क करून सोडणार आहे. 1913 साली पती-पत्नी मुलीकडे अटलांटाला निघाले. तिथे पोहोचल्यावर विमानतळावर त्यांना अडवण्यात आलं आणि तुमच्या बॅगेत काहीतरी हायली ऑब्जेक्शनेबल आहे असं सांगण्यात आलं आणि बॅगा उडून पाहायला सुरुवात केली त्यांनी. एका बॅगेत मित्रांनी त्याच्या मुलीसाठी दिलेला एक लिफाफा होता. त्या लिफाफ्यात काय यांनासुद्धा माहिती नव्हतं. त्यांनी ते उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये स्टॅम्प पेपरवर पॉवर ऑफ अटॉर्नी होती. हे तुम्ही असं आणू शकत नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्यांचा पासपोर्ट, पर्स, फोन सगळं जप्त करून त्यांना तिथे बाकावर बसायला सांगितलं. 1 तास झाला, 2 तास झाले, 5 तास झाले. त्यावेळेला त्यांचा एक मोठा अधिकारी आला आणि त्यांची तपासणी करायला लागला बॅगांची वगैरे. आणि तोपर्यंत यांना घ्यायला आलेले जावई विमानतळाबाहेर, वाट पाहत असलेली मुलगी घरी आणि हे दोघं इथं विमानतळावर बसलेले. काही 5 तास संपर्क नाही, काही कळायला मार्ग नाही काय चाललंय ते. आणि पुन्हा हे यांच्यावर पहारा ठेवायला एक तिथं बाई पण त्या विमानतळावर ठेवली होती त्या लोकांनी.
मोठा अधिकारी आला. त्याने पुन्हा स्कॅनिंग करायला सांगितलं. बॅगा बघाव्या लागतील म्हणाला. आणि बॅगा काढत असताना तिसऱ्या बॅगेमध्ये वरच श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताची पोथी होती. ती त्याने हातात घेतली, शांतपणाने चाळली आणि बॅगेत ठेवून दिली आणि सांगितलं की नथिंग ऑब्जेक्शनेबल, तुम्ही जाऊ शकता. आणि त्यानंतर त्यांनी पुढच्या बॅगा उघडल्या पण नाहीत. आम्ही बाहेर आले, घरी गेले आणि नंतर मग सगळ्याच बॅगा घरी गेल्यानंतर उघडल्या तर चौथ्या बॅगेमध्ये ब्याह्यांनी जावयांसाठी दिलेलं एक पाकिट होतं. ते उघडून पाहिलं तर त्यात सुद्धा स्टॅम्प पेपर आणि पॉवर ऑफ अटॉर्नी. हे जर त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं असतं तर त्यांच्या तिकडच्या नियमानुसार आम्हाला विमानतळाच्या बाहेरही येता आलं नसतं, असं देशपांडे म्हणतात. भारतात परत रवाना केलं असतं, पण ग्रंथाने किमया केली आणि पती पत्नी सुखरूप लेकीकडे पोहोचले. नागपूरला एकदा महाराज डोळे तपासून घेण्यासाठी डॉक्टरांकडे गेले. तिथल्या डॉक्टर सीमा देशमुख यांनी लगेच महाराजांना वाकून नमस्कार केला. महाराज म्हणाले, अहो मी पेशंट म्हणून आलो आहे. पण सीमा त्यांनी सांगितलं, तुम्ही चरित्रामृतासारखा ग्रंथ मराठीत आणलात. त्या ग्रंथामुळं माझे वडील आज जिवंत आहेत. कॅन्सरसारख्या दुखण्यातून बरे झाले. त्यांचं मनोबल वाढलं. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतांच्या अखंड पारायणानं असाध्य व्याधीतून सुटका झाली. सौ मृणाल मंगरुळकर यांनी चरित्रामृत पारायणाचा अनुभव सांगितला आहे. अनेक प्रयत्न करूनही लग्नानंतर 18 वर्ष मूल झालं नव्हतं. चरित्रामृत वाचायला सुरुवात केली. वर्षभरात दिवस राहिले व मुलगा झाला. चरित्रामृताचं पारायण केलं असता दत्तस्थानाहून प्रसाद येतो, असं चरित्रामृतात म्हटलंय. याचा अनुभव डॉक्टर चौधरींना आलेला आहे. कुठलाही अभिषेक पूजा वगैरे सांगितलेली नसताना सुद्धा पारायणाच्या वेळेला गाणगापूरून प्रसाद आलेला आहे. किशोर देशपांडे पुणे यांनी पिठापूरला पोथी विकत घेतली आणि परत येताना ऑटोत बसलेले असताना त्यांच्या डोळ्यावर झडप आली आणि भविष्यात संस्थान कसं होणार आहे हे त्यांना दिसलं आणि प्रत्यक्ष श्रीपाद प्रभूंनी दर्शन दिलं. तत्काळ प्रचिती. पारायणाच्या वेळी त्यांनाही गाणगापूरून प्रसाद आला, असं ते म्हणतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हा अनुभव चंद्रपूरच्या साधकांना आला. सुशांत वाघ यांनी हा अनुभव सांगितलाय. तिथल्या लोकांनी अनधिकारी गुरूंकडनं दीक्षा घेतली होती. सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सुरू झाले. काहींना तर आत्महत्या करावीशी वाटायला लागली. सगळे त्रस्त झाले होते. तशात परमपूज्य नारायण काकांचा दर्शनाचा योग त्यांना आला. त्यांना सगळी परिस्थिती यांनी सांगितली. महाराज म्हणाले, परमपूज्य नेटुरकर महाराजांशी संपर्क साधा, ते तुम्हाला यातून सोडवतील. महाराजांना वाघांनी सगळी कल्पना दिली. एक तर सद्गुरूंची आज्ञा आणि दुसरं दुःखी जनांबद्दलचा कळवळा. महाराजांनी जायचं ठरवलं. महाराजांच्या धाकट्या चिरंजीवाचं जगदीशचं लग्न नागपूरला होतं. लग्न झालं. दिवसभर लग्नाचा कार्यक्रम झाला. 2 बसेस भरून गेलेलं वऱ्हाड नववधूला घेऊन हैदराबादला परत निघालं आणि परमपूज्य महाराज मात्र चंद्रपूरला गेले. भक्तांच्या हाकेला धावून गेले. आम्ही दोघेही पतिपत्नी त्या वऱ्हाडात होतो. आश्चर्य वाटलं आणि परमपूज्य महाराजांबद्दलचा आदर दाटून आला, द्विगुणित झाला. नागपूरच्या अजय देशपांडेंना श्रीपाद प्रभू सतत आपल्यासोबत राहून आपलं रक्षण करतात असा अनुभव आला. देशपांडे दर चित्रा नक्षत्रावर चरित्रामृताचं पारायण करतात. एकदा ते कामानिमित्त नागपूरहून भंडाऱ्याला 2 व्हीलरवर चालले होते. तेव्हा एका माकडानं येऊन जोरदार धडक दिली. इतकी जोरदार धडक दिली की देशपांडे आणि गाडी 2दा पलटून पलीकडे पडली. प्रचंड रहदारीचा हायवे, पण त्या दरम्यान एकही वाहन आले नाही आणि ते बचावले. सौ वनश्री देशपांडे यांनी गाडीला जबरदस्त अपघात झाला तरी संपूर्ण कुटुंब कसं सुखरूप राहिलं ते त्यांनी सांगितलं. गाडी जेव्हा रिपेअरला दिली तेव्हा कळालं की अपघात फार मोठा होता. गुरुकृपेनं संकट टळलं असं त्या म्हणतात, कारण ते सगळे परमपूज्य महाराजांच्या भागवत सप्ताहाच्या सांगतेनंतर भंडाऱ्याहून नागपूरला येत होते. मागच्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुमारी पूजा देशपांडे हिची नवी स्कूटर हॉलच्या बाहेरून चोरीला गेली. खूप शोधाशोध केली. शेवटी 4 महिन्यांनंतर स्कूटर जिथून चोरीला गेली तिथेच सर्व कागदपत्रांसह मिळाली. गुरुपूजेला आलेल्या साधकावर सद्गुरू अन्याय कसा होऊ देतील.
परमपूज्य महाराजांनी करोनाच्या भयावह वातावरणात आपल्या भक्तांना कसा धीर आणि आधार दिला हे नागपूरचे अजय देशपांडे यांनी सांगितले. त्या सुमाराला यांच्या पत्नीसह अपूर्वा आजारी पडल्या. बसण्याचंही बळ नव्हतं अंगात, पण रोजचं प्रवचन त्या श्रद्धेने श्रवण करीत होत्या आणि होता होता या त्रासातून त्या मुक्त झाल्या आणि गुरुकृपेचा अनुभव त्यांना आला. तब्येत एकदम चांगली झाली. वैशाली सचिन पवार व त्यांचे पती नोकरीनिमित्त गेली 10 वर्ष वेगवेगळ्या गावांमध्ये होते. चरित्रामृताचं पारायण दोघांनी केलं आणि दोघं एकाच गावाला आले. त्यानंतर अनघाष्टमीचं व्रत केलं महाराजांच्या पोथीनुसार आणि स्वतःची वास्तू झाली. एकंदरीत जीवन आनंदी झालं. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतात असं म्हटलंय की ज्यांनी माझ्या दर्शनात यावं असं मला वाटतं त्यांना मी जुट्टू धरून आणतो. असाच अनुभव विशाखा कुलकर्णी यांना आहे. फेब्रुवारीत लागून सुट्ट्या आल्या. मैत्रिणीनं कल्पना दिली पिठापूरला जाऊया, पण घरी सासूबाई आजारी होत्या, शक्य नव्हतं. पण घरच्यांनी धीर दिला, परवानगी दिली. त्या पिठापूरला जाऊनही आल्या आणि पुढे 15 दिवसातील लॉकडाऊन सुरू झालं. वंदना जोशी यांनी आपल्या आईचा अनुभव सांगितला आहे. पिठापूरचा कार्यक्रम ठरला, पण अचानक आईचं मोठं ऑपरेशन ठरलं. यातून ती उभी तरी राहील का अशी परिस्थिती होती, पण ती हात सोडायला तयार नव्हती. श्रीपादांची असीम कृपा झाली आणि ती 2 आठवड्यात बरी झाली आणि पिठापूरलाही जाऊन आली. चरित्रामृताच्या वाचनानंतर मेधा माइंडकर यांना तीर्थयात्रा घडल्या. हा ग्रंथ म्हणजे मराठी भाषिकांसाठी संजीवनी आहे असं त्या म्हणतात. अमृतमय प्रेमगंगेचा ओघ म्हणजे चरित्रामृत हा दिव्य ग्रंथ अशा आपल्या भावना ते व्यक्त करतात. साधना कुलकर्णी यांनी 11 पारायणं करायचं ठरवलं. शेवटचं पारायण पिठापूरला केलं तेव्हा तिथं परमपूज्य भाऊ महाराजही आले होते. हे सद्गुरूंचं पहिलं दर्शन होतं त्यांचं. तो क्षण दुर्मिळ होता असं त्या म्हणतात. पारायणाचं खूप समाधान वाटलं असं त्या म्हणाल्या. असंच मत देवयानी यांनी व्यक्त केलं आहे. चरित्रामृत संकटामध्ये मार्गदर्शन करतं असा त्यांचा विश्वास आहे. परमपूज्य महाराजांना आपलं राष्ट्र, आपला धर्म, आपली संस्कृती यांचा खूप अभिमान आहे. आपल्या पूर्वजांनी खूप अभ्यास करून तपश्चर्या करून शास्त्र सांगितलं आहे अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. याचं प्रत्यंतरही ते देतात. हातात मनुका घेऊन वेदातील काही मंत्र म्हणून अशोक फासे यांच्या मुलाला योगेशला दिल्या आणि 5 मिनिटात योगेशचा मलेरियाचा ताप उतरला. संजय नाईक यांनी विनंती केली, शेतातल्या विहिरीला पाणी नाही. महाराजांनी काही मंत्र म्हणून विहिरीत डोकावून पाहिलं. 2-3 दिवसांनी विहिरीला पाणी आलं आणि विहीर तुडुंब भरली. आजही उन्हाळ्यात त्या विहिरीला पाणी असतं असं ते म्हणतात. आपल्या धर्मात प्रत्येक गोष्टीला शास्त्रोक्त पर्याय सांगितला आहे असे त्यांचं ठाम मत आहे. कर्दळी वनातल्या यात्रेतला एक प्रसंग बाबरेकर बहिणीने सांगितला आहे. वर गुहेत पोहोचल्यानंतर एक साधक श्री लड्डाजी एकदम आडवे पडले. सगळ्यांना वाटलं थकले असतील, पण ते कसं तरी करायला लागले. त्यांच्या पत्नीने महाराजांना जोरजोरात हाका मारल्या. महाराज त्यांच्याजवळ गेले. काहीतरी मंत्र म्हणत त्यांच्या छातीवर हात ठेवला. संपूर्ण गार पडलेल्या लड्डाजींना पाणी देण्यास सांगितलं आणि 5 मिनिटात ते पूर्वीसारखे झाले. श्री महाराजांच्या माध्यमातून श्रीपाद स्वामी अद्भुत कार्य करून घेतात याची प्रचिती आली असं मंजुताई म्हणतात. परमपूज्य महाराजांचं मंत्र सामर्थ्य तारक ठरलं. अनेक जणांचे अनुभव आपण ऐकलेत. यावरून परमपूज्य निटूरकर महाराजांचं असामान्य व्यक्तिमत्व आणि त्यांनी केलेल्या चरित्रामृताचा अनुवाद हे कितीतरी भाविकांना तारणारं ठरलं आहे ते आपण पाहत आहोत. परमपूज्य महाराज हे दैवी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्याभोवती प्रकाशाचं वलय दिसलं असं श्रीलेखा देवरस सांगतात. स्नेहल बडकत्ते या सांगतात, कोल्हापूरच्या भागवतात एक मिश्रकोटी नावाचे गृहस्थ आले. त्यांना श्रीपादांनी दृष्टांत देऊन सांगितलं होतं की माझा मुलगा येतो आहे, त्याचं दर्शन घे. ग्रंथाची पारायणं ते करीत होते. बॅनरवरून ओळख पटली. ते आले आणि त्यांनी अश्रूंनी महाराजांच्या पायांवर अभिषेक केला. अनिरुद्ध ऐनापुरे यांनी कर्दळी वनातल्या यात्रेतला प्रसंग सांगितला आहे. अक्का महादेवीच्या गुहेत एक सिद्ध साधना करत बसले होते. महाराजांना पाहताच त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. हिमालयातून आदेश मिळाल्यानं ते दक्षिणेकडे आले होते. गुहेत 8 दिवस अन्न पाण्याशिवाय ते साधना करत होते. तेव्हा त्यांना असा संकेत आला की दत्तस्वरूप व्यक्तीचं दर्शन तुला होईल, त्यांच्याकडून तू अन्नप्राशन कर. महाराजांना तरी साष्टांग नमस्कार घातला आणि महाराजांनी त्यांना स्वतःच्या हाताने फळ भरवलं. अजित बाबरेकर परमपूज्य महाराजांबरोबर
राम मंदिरात गेले होते. तिथली घटना ते सांगतात. तिथल्या पुजाऱ्याला महाराजांना पाहिल्याबरोबर दिव्यत्वाची प्रचिती आली. त्यांनी महाराजांसाठी आसन मागवलं, जलपानाचा आग्रह केला, असा अनुभव यांनी सांगितलाय. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या अक्षरसत्य ग्रंथाच्या पारायणानं परमपूज्य निटुरकर महाराजांच्या कृपेनं कितीतरी भक्तांची जीवनं बहरून आली. अनेक जण रोगमुक्त झाले, व्यसनमुक्त झाले, संकटातून तरुण गेले. अनेकांना दैवी अलौकिक आनंद प्राप्त झाला. अनुभूती ग्रुपचे मी अभिनंदन करते. अशा उपक्रमांमधून नवनवीन माहिती समाजापुढे ते आणतायत आणि ही गुरुसेवा करण्याची संधी मला त्यांनी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. आजचे अनुभव कथन ही माझी गुरुसेवा गुरुचरणी अर्पण करते. गुरो तुझी ही पदवारी धारा, धो सदा का एक दोष सारा. सदैव माझे मनवाणी शुद्ध, करो तुझे नाम पवित्र सिद्ध. परमपूज्य श्री हरिभाऊ निटुरकर महाराज उर्फ भाऊ महाराज आणि सौ बहिणी साहेब यांच्या चरणी नतमस्तक. श्री गुरुशरण.